उद्धव ठाकरे शिवसेनेतील काही नगरसेवकांनी शिंदे सेनेत पक्षप्रवेश केलाय, त्यामुळे दापोली नगरपंचायतीची सत्ता जाण्याची शक्यता आहे. दापोली नगरपंचायतीवरती उद्धव ठाकरे सेनेची सत्ता आहे. मात्र कोकणातील एकमेव सत्ता असलेली ही नगरपंचायत आता शिंदे सेनेकडे जाण्याच्या मार्गावरती आहे. काही नगरसेवकांनी पक्षप्रवेश केलाय, मात्र त्यामागची नेमकी कारण काय आहेत हे आपण जाणून घेऊया. माझ्यासोबत उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत. सर, मला सांगा, तुमच्या पक्षातील काही नगरसेवकांनी कालच शिंदे सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे, त्याचा तुमच्या पक्षावरती नेमका काय परिणाम होणार आहे आणि ते नगरसेवक जे गेलेत त्या मागचं नेमकं कारण काय असू शकतं? मुळात शिवसैनिक आणि जो बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला जो कार्यकर्ता आहे तो आजही दापोलीमध्ये शिवसेनेच्या ओरिजिनल म्हणजे मूळ पक्षाच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामुळे नगरसेवक गेल्यामुळे कोणताही परिणाम दापोलीतल्या शिवसेनेवरती मूळ पक्षावरती होणार नाही. कारण दापोलीमध्ये बाळासाहेबांनी विचारांनी प्रेरलेले या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत, प्रेरित झालेले जे शिवसैनिक आहेत, ते आजही शिवसेनेमध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाठीशी उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे शिवसेना ही कार्यकर्ते अनेक नगरसेवक घडवतात, मंत्री घडवतात, आमदार घडवतात, खासदार घडवतात, ते जातात. परंतु शिवसेना ही एक चळवळ आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत ते इथं कार्यकर्ते घडवतात, नगरसेवक घडवतात, आमदार घडवतात, खासदार घडवतात. त्याच्यामुळे भविष्यात देखील या ठिकाणी नवीन नगरसेवक घडवले जातील. आणि दुसरा मुळात प्रश्न की या ठिकाणी जे नगरसेवक या ठिकाणी गेलेले आहेत त्या नगरसेवकांवरती या ठिकाणी दबाव टाकण्यात आला. काही या ठिकाणी नगरसेवक बिल्डर होते, त्यांची रेखांकनं रद्द करण्यात आली, त्यांच्या बिल्डिंगच्या परवानग्या रद्द करण्यात आल्या, त्यांना नाना प्रकारचे त्रास त्यांना देण्यात आले. त्यांना त्या ठिकाणी कुठच्याही परिस्थितीमध्ये त्यांना अडचण आणण्याचं काम काही गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी करण्यात आलं. म्हणून त्या ठिकाणी कंटाळून ते नगरसेवक त्या ठिकाणी गेलेले आहेत. काल आपण पाहिलं असेल, काही नगरसेवकांनी त्या ठिकाणी मुलाखत दिली की आम्हाला शिवसेनेबद्दल कोणताही राग नाही, पक्षाबद्दल राग नाही, या ठिकाणी जे संजय राव आहेत त्यांच्याबद्दल राग नाही. मुळात राग नसताना मग हे गेले का? गेले एवढ्यासाठी की त्यांना वैयक्तिकरित्या त्यांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी त्रास देण्यात आला. त्या त्रासाला कंटाळून त्या ठिकाणी ती लोक दुःखित मनाने त्या ठिकाणी गेलेली आहेत. आणि म्हणून शिवसैनिक या ठिकाणी जागेवर आहे. त्या ठिकाणी नगरसेवक जरी गेले असले तरी त्या वॉर्डातला त्या ठिकाणी दापोलीमध्ये ज्या लोकांनी त्यांना मतदान केलं त्या मतदान महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलं. त्या महाविकास आघाडीचे या ठिकाणी कार्यकर्ते दापोलीमध्ये आजही नागरिक जागेवर आहेत. ते पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी उभे राहतील आणि पुन्हा एकदा जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते पुन्हा एकदा नवीन नगरसेवक घडवून आणतील. कारण शिवसेना ही कार्यकर्ता घडवणारी फॅक्टरी आहे, ही चळवळ आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी नगरसेवक गेल्यामुळे शिवसेनेला कोणताही परिणाम होत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही नगरसेवक त्या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही विकासासाठी गेलो, परंतु या ठिकाणी अतिशय दुःख वाटतं. दापोली नगरपंचायत मध्ये महाराष्ट्रातला सर्वात मोठा भ्रष्टाचार दापोली नगरपंचायत मधला तो आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आला. त्या ठिकाणी काही जे आता नगरसेवक पक्षांतर केले त्यांचे मुलं देखील त्या भ्रष्टाचारामध्ये सहआरोपी आहेत. त्या सहआरोपी नगरसेवकांच्या मुलाच्या अकाउंटमध्ये काही करोड रुपये गेले. ते करोड रुपये जर गेले नसते तर त्या पैशामधून दापोलीचा विकास करता आला असता. म्हणून स्वतःच पैसे त्या ठिकाणी आरोपी व्हायचं आणि दुसरीकडे जाऊन बोंब मारायची विकास झाला नाही. हा दुटप्पीपणा काही नगरसेवकांचा त्यातले आहे. त्याच्यामुळे ह्या सगळी प्रकरण, हे सगळे पैसे हा झालेला भ्रष्टाचार ठिकाणी लपवण्यासाठी त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी गेलेले. नक्कीच भ्रष्टाचार लपवण्यासाठी नगरसेवक शिंदे सेनेमध्ये गेलेले आहेत असा आरोप आता करण्यात येतोय. यामध्ये कितपत तथ्य आहे आणि हे जे नगरसेवक गेलेत त्या मागचं नेमकं कारण काय असू शकेल आणि त्याच्या पक्षावरती तुमच्या किती परिणाम होईल? मुळात म्हणजे जे नगरसेवक गेलेत, आपल्या माध्यमातून सांगण्यात येतं, चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येतं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जास्त नगरसेवक गेले, परंतु या दापोलीमध्ये राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादा पवार यांचे जास्त नगरसेवक तिकडे गेलेले आहेत आणि त्यांच्यावर जास्त परिणाम झालेला आहे. परंतु ती मोठी बातमी न करता उद्धव बाळासाहेब पक्षाचे कसे नगरसेवक गेले हे माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जास्त केलं जात आहे. वास्तविक जे नगरसेवक गेलेत ते अक्षरशः म्हणजे रडकुंडीला येऊन तिथे गेलेले आहेत की त्यांचे व्यवसाय, धंदे, उद्योग अगदी म्हणजे बंद करण्याच्या मार्गावर गेलेले आहेत. आणि खरं तर पाहता त्यांच्यावर दबाव तंत्राचा, सत्तेचा वापर करून त्यांना तिकडे नेण्यात आलेला आहे. कोणी स्वच्छ मनाने तिकडे गेलेलं नाही. आणि जो विकास झाला नाही असे जे म्हणतायत, वास्तविक पाहता हे मला वाटतं आमदार महोदय आपले 5 वर्ष इथं होते आणि 5 वर्ष इथं असताना त्यांची सत्ता होती आणि त्या सत्तेच्या माध्यमातून विकास होणं गरजेचं होतं. आणि आज दुटप्पीपणाची भूमिका घ्यायची म्हणजे त्यांच्या विरोधात बोलल्यासारखं आहे की आमदार असताना देखील विकास झाला नाही. तर ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. त्याच्यामुळं त्यांच्या जाण्यानं कोणत्याही खेडोपाड्यातील शिवसैनिकावरती कोणताही बदल होणार नाही त्यांच्यामध्ये. कारण हा
कट्टर शिवसैनिक आहे, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची एकनिष्ठा आहे. नक्कीच कार्यकर्ते एकनिष्ठ आहेत, परंतु तुमच्या पक्षातले अनेक पदाधिकारी शिंदे सेनेमध्ये जात आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय माहितीये की काही वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी, व्यावसायिक हितसंबंध जपण्यासाठी आणि अक्षरशः खूप खालच्या लेवलचं दबाव आणून लोकांवर हा प्रवेश होत आहेत, यांच्याकडे जात आहेत. पण खरं म्हणजे ऑपरेशन टायगर जे म्हणतायत ते ऑपरेशन टायगर काही सक्सेसफुल वगैरे काही नाहीये. मूळ जो शिवसैनिक आहे हाच शिवसेना पक्षाचा मेन गाभा आहे. काही नेते मंडळी जात असतील पण शिवसैनिक जागेवर आहे, असं माझं ठाम मत आहे. शिवसैनिक ठाम आहे, परंतु तरी सुद्धा कोकणामधल्या अनेक सीट शिंदे सेनेला आलेले आहेत. शिंदे सेनेमध्ये अनेक कार्यकर्ते, तुमच्या उद्धव ठाकरे शिवसेनेतले अनेक कार्यकर्ते पक्षप्रवेश करतायत, यामागचं नेमकं कारण काय असू शकतं? आपण जर पाहिलं तर या सगळ्या मोहिमेला ऑपरेशन टायगर हे नाव दिलेलं आहे. याचा अर्थ एवढे आमदार एवढे सगळे येऊन सुद्धा टायगर आमच्याकडेच आहेत हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांना टायगर न घेण्याचा हा सगळा प्रकार आहे. पण काही वेळेला काय होतं की जंगलात कोल्हा फिरत असतो, त्याची कोल्हेकुई वाढत असते, ती वाढली की तो वाघाचं कातडं पांघरतो, समोरचा वाघ त्याला घाबरतो. तशा प्रकारचं दापोलीमध्ये झालेलं आहे. जे गेले भास्कर शेठ मध्ये म्हटले होते, जे ज्या पक्षात जात आहेत तिथे त्यांची किंमत नाही राहणार आहे आणि जिथून गेले तिथे त्यांना किंमत संपलेली आहे. जिथे गेले तिथे त्यांनी सुखी राहावं. पण कालच मला आठवते की आमचे जे एक मित्र आहेत, आमचे खालिदभाई रकांगे, त्यांनी आपल्या वक्तव्यात असं म्हटलं की संजयराव कदम हे माझे चांगले स्नेही होते, आजही आहेत, उद्याही राहतील, पक्षाबद्दल मला कुठलाही वाद नाही. याचा अर्थ ते गेले ते शरीराने गेले, मनाने ते अजूनही आमच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय मगाचपासून, तुम्ही जे आम्हाला म्हणताय की दापोली नगरपंचायत तुमच्या हातातून गेली, मी तर म्हणेल वेट अँड वॉच, अजून काय संपलेलं नाहीये. एवढीच माझी भूमिका.